नमस्कार. नवरात्रीचा चौथा दिवस. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या चौथ्या धातूबद्दल, जो खरं तर सगळ्या स्त्रियांच्या चिंतेचा विषय असतो, पण शरीरामध्ये अतिशय आवश्यकही घटक आहे. कारण शेवटी तो धातू आहे, शरीराला धारण करणारा. तर चौथा धातू आहे मेद धातू. मेद म्हणजे फॅटी टिश्यूज. सगळ्यांना माहिती आहे की मेद धातू शरीरामध्ये अतिप्रमाणात वाढला तर सगळ्यात प्रथम जी लक्षणं दिसतात ती म्हणजे ओबेसिटी किंवा स्थौल्य. पण मेद धातू हा शरीरासाठी आवश्यकही आहे, कारण त्याची जी स्निग्धता आहे, त्याच्यातला जो तेलकटपणा आहे, तो शरीराला वंगण्याचं काम करतो. म्हणजे कुठेही ल्युब्रिकेशन, हाडांमध्ये झीज न होणे, स्नायूंची इलॅस्टिसिटी मेंटेन ठेवणे, याच्यासाठी मेदधातू आवश्यक असतो. पण तो अतिप्रमाणात वाढतो कारण सगळ्यात महत्त्वाचं की अव्यायाम. अजिबात व्यायाम न करणे, अतिनिद्रा म्हणजे अतिप्रमाणात झोप घेणे आणि पचायला जड असे अन्नपदार्थ नियमितपणे सेवनात असणे. त्यामुळे मेदधातू हा अतिप्रमाणात शरीरात वाढला की सगळ्यात प्रथम दिसते ती ओबेसिटी. पण ती ओबेसिटी फक्त एक रूप आहे. खरं तर आजार काय असतात? डायबिटीस किंवा मधुमेह, थायरॉइड. मुलींमध्ये लहानपणापासून मेनार्जपासून सध्या दिसणारी सगळ्यात महत्त्वाची तक्रार, जी सगळ्यांच्या चिंतेचा विषय आहे, ते म्हणजे PCOS की पाळीच्या तक्रारी, अनियमितता, वजन वाढणे. त्यामुळे मेदधातू जसा शरीराला आवश्यक आहे तसा तो जर योग्य प्रमाणात मेंटेन ठेवला नाही तर या सगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. म्हणून म्हटलं चिंतेचा विषय. पण नुसती चिंता करून उपयोग नाही, नाहीतर रसधातू दुष्ट होणार, रसधातू खराब होणार, मग रक्तधातू, मग मांस आणि मग मेद. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता न करता आपण आपल्या पचनशक्तीवर काम करायचं, अतिशय उत्तम असा व्यायाम घ्यायचा जो आपल्या शारीरिक ताकदीनुसार असेल. अतिव्यायामही उपयोगाचा नाही. मसल स्ट्रेंथ वाढवायची. काल आपण मांस धातूबद्दल बोललो. सो मांसाची स्ट्रेंथ वाढवली, मसल टोनिंग छान केलं तर मेदधातू शरीरामध्ये अतिप्रमाणात साठणार नाही, जेणेकरून आपल्याला डायबिटीस, थायरॉइड, PCOS आणि अजून बऱ्याच तक्रारी, ज्या मोठ्या मोठ्या आजारांचं स्वरूप घेतात, त्या निर्माण होणार नाहीत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, मेदधातूला जर छान बॅलन्स ठेवायचं असेल तर व्यायाम सुरू करा, जो तुमच्या शरीर आणि मन दोघांनाही छान असा तजेला देईल. फक्त आपण बारीक दिसावं याच्या मागे जाऊ नका, कारण फक्त बाह्य स्वरूप हे महत्त्वाचं नाहीये. आपण धातूंबद्दल बोलतोय जे शरीराच्या आतमध्ये काम करतात. तर या धातूंचं स्वास्थ्य, त्यांना आपण बॅलन्स स्टेटमध्ये ठेवणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट असणार आहे. त्यामुळे आपलं अंतर्गत जे काही स्वास्थ्य आहे, आपली ऑर्गन सिस्टीम आहे, त्यांना आपण स्वस्थ ठेवूया, म्हणजे नक्कीच आपण बाह्य रूपाने पण सुंदर दिसू. तर मग आता मेदधातूवर काम सुरू करा आणि उद्या आपण बोलूया आपल्या पुढच्या धातूबद्दल.